श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 25 जुलै हा दिवस जागतिक IVF दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. कारण या दिवशी लुईस ब्राऊन ही या IVF तंत्रज्ञान प्रणालीद्वारे गर्भधारणा होऊन जन्माला आलेली जगातली पहिली बाळ होती. तर ही IVF तंत्रज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. मॅडम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मानवी उत्क्रांतीतलं IVF तंत्रज्ञान हे एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. तर हे IVF तंत्रज्ञान याच्याविषयी थोडक्यात काय सांगाल? IVFचा फुल फॉर्म जर बघितलं तर इन विट्रो फर्टिलायझेशन, बरं. म्हणजे त्याला आधी टेस्ट ट्यूब बेबी पण म्हणायचे. इन विट्रो म्हणजे शरीराचे बाहेर लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला गर्भ. म्हणजे जे गर्भनिर्मिती जी प्रक्रिया नैसर्गिक असते ती शरीरात काही कारणमुळे नाही होऊ शकत, तर ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. म्हणजे काही इंजेक्शन्स देतो आपण स्त्रीबीज ग्रंथीला स्टिम्युलेट करण्यासाठी. दर महिन्याला जे नॉर्मली 1 किंवा 2 स्त्रीबीज बनत असतात त्याच्यामध्ये आपण ओव्हरीला हायपर स्टिम्युलेट करतो आणि आपल्याला कमीत कमी 8 ते 10 स्त्रीबीज तयार करायला लागतात. अच्छा. आणि जसे जसे ते वाढतात तसा एक दिवस आपण ठरवतो आणि त्या पर्टिक्युलर साईजला ते पोचले तर आपण ओवम पिकअप प्लॅन करतो. म्हणजे काय की आपण एक निडलच्या द्वारे ते अंडी आपण शरीराचे बाहेर काढतो, जे आपण ॲनेस्थेसियाच्या अंडर करतो. आणि त्याच दिवशी आपण त्यांचे हजबंड किंवा पार्टनरचा धातूचा सॅम्पल घेतो, त्याला प्रोसेस करतो, म्हणजे क्लीनअप प्रोसेस असते. आणि त्यांना लॅबोरेटरीमध्ये स्त्रीबीज आणि त्या वीर्याचा मिलन करतो IVF प्रोसिजरनी किंवा ICSI प्रोसिजरनी. आणि मग ते जे गर्भ असतं ते 5 दिवसपर्यंत लॅबोरेटरीमध्ये वाढवतो, ज्याच्यामध्ये सेल्स डिवाईड होत असतात. आणि जेव्हा डे 3 or डे 5चा जे दिवस असतो ते गर्भ तयार झालं तर तेव्हा ते गर्भाला आपण स्त्रीच्या गर्भात प्रत्यारोपण करतो, म्हणजे एम्ब्रियो ट्रान्सफर करतो. अच्छा. आणि ही सगळी प्रोसिजर जी नॉर्मली शरीरात होऊ शकते ते काही कारणामुळे होत नाहीये म्हणून आपण ते लॅबोरेटरीमध्ये करतो. आपण ह्याला असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक पण म्हणतो, बिकॉज आपण इन्फर्टिलिटी पेशंट्सना आर्टिफिशियल दृष्टीने आपण गर्भाचा प्रत्यारोपण करतोय. बरोबर. बरं, आजच्या काळामध्ये ही जी ट्रीटमेंट आहे तिचा वापर बऱ्यापैकी वाढताना दिसून येतोय. तर यामागची नेमकी कारणं काय असू शकतात? IVFची अवेअरनेस पण काही वर्षामध्ये वाढलेली आहे आणि मागचे 10-12 वर्षामध्ये इन्फर्टिलिटीचे केसेस पण वाढले आहे. जर आपण जॉग्राफिकली पण बघितलं तर फर्टिलिटी रेटसुद्धा इंडियामध्ये सुद्धा कमी आली आहे. दुसरे कारण आहे लाईफस्टाईल चेंजेस. करिअर डिमांड्स वाढले आहे, लेट मॅरेजेस होतात आहे. नवरा बायको वेगवेगळ्या सिटीमध्ये राहतात, बरेच महिने ते भेटत नाही एकमेकाला. बसके कामं वाढले, ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे, वेट वाढलं आहे, PCODचे केसेस वाढले आहे, एंडोमेट्रिओसिसचे केसेस वाढले आहे. जर आपण खाणेकडे बघितलं तर पॅकेट फूड्स आहेत, प्रोसेस्ड फूड्स आहेत, भेसळयुक्त आहे, कलर्ड थिंग्स आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इन्क्लुडिंग जे पेस्टिसाइड्स आणि केमिकल्स एन्व्हायरमेंटमध्ये पूर्ण शरीरालाच टॉक्सिक असतात. तसं ह्या सगळ्यांचा इफेक्ट आपल्या अंडकोशावर आणि धातूंवर त्याची क्वालिटी खराब करते. त्याच्यामुळे इन्फर्टिलिटीचा रेट वाढला आहे. लास्ट सगळ्यात मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे स्ट्रेस. तेव्हा पण अंडकोशमधनं अंड पिकत नाही किंवा फुटत नाही, आणि फुटलं तरी त्याच्यामध्ये हॅमरेज होऊन जातं. अशी ही अतिशय महत्त्वाची अशी कारणं यामध्ये आहेत. श्रोते हो, याविषयीची अधिक माहिती घेऊया पुढल्या भागात. नमस्कार. IVF समजून घेऊया याविषयी गायनोकॉलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर ज्योती चव्हाण यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.